या खरात प्रकरणात आता अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत। धाकदपटशा, फसवणूक आणि अन्य अनेक गोष्टी समोर येत आहेत। काय काय नेमकं आज दिवसभरात झालंय एवढंच नाही तर तिकडे साता समुद्रापार आखातात जे युद्ध सुरू आहे त्यात होर्मुझची खाडी सगळ्यांना खुली करा असा इशारा अमेरिकेनं दिलाय, तर इराणनं मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे। ती भूमिका नेमकी काय आहे आणि या सगळ्यात युद्ध समाप्त करू इच्छितो या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचं नेमकं काय झालं? एक दिलासा व्यावसायिक उद्योजक ज्यांना व्यावसायिक वापराचा गॅस लागतो त्यांच्यासाठी केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतलाय, तोही पाहायचा आहे। आणि भारताचं सर्वोच्च शिखर असलेल्या केदारनाथच्या इथे किती फूट बर्फ साचलं पाहायचंय। यासह अन्य अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूयात। कॅप्टन अशोक खरात यांच्या सेक्स रॅकेटमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। बड्या राजकीय नेत्यांसोबत त्यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। आता भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर सर्वात मोठा आरोप करण्यात आला आहे। रुपाली ठोंबरे यांनी हा आरोप केला आहे। रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या मुख्य सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे। अशोक खरातने जे काही केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच केलं, त्यामुळे अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना मुख्य आरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तसं पत्रही रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे। रुपाली चाकणकरांना राज्यातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करा अशा आशयाचं पत्र रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे। गेल्या वर्षी एका स्थानिक पत्रकाराने खरातचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिली होती, तेव्हा पत्रकाराला फोन करून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची धमकी देत माफीनामा लिहून घेतला होता, असा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर केला जातोय। कथित मर्चंट नेव्हीचा कॅप्टन ते ज्योतिष बनलेले अशोक खरात यांचं प्रकरण केवळ गुन्हेगारी संबंधित राहिलेलं नाही, तर यातील राजकीय संबंधावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। पोलीस कोठडीत खरात याच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे। याशिवाय त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे समोर येत आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या कुटुंबीय आणि अशोक खरात यांच्या कुटुंबाचे संबंध असून त्या अशोक खरात आणि त्यांच्या पत्नी मानल्या जातात असं मान्य केलं आहे। चाकणकर यांनी मीडियाशी बोलताना याबाबत खुलासा केला। यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र सोपवलं। भोंदूबाबा कॅप्टन खरातने अनेक राजकीय महिलांचे शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे। सध्या 3 महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत। आणखी काही महिला पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्यांच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधात लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगची तक्रारांची तपासणी सध्या सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक। महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवनव्या गोष्टी समोर येत आहेत। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आत्तापर्यंत खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत। यामध्ये खरातने कार्यालयात महिलेवर तंत्रमंत्राच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचंही समोर आलं आहे। आता नाशिकमधून आणखी एक प्रकार समोर आला असून किळसवानी बाब म्हणजे पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातने तिचं लैंगिक शोषण केल्याचं तक्रारीत म्हटलं जात आहे। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली नराधम खरातने लैंगिक अत्याचार केला, याशिवाय पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय। नराधम खरात महिलेसोबत आलेल्या पतीला बाहेर बसवून एका खोलीत तिचे लैंगिक शोषण करत असल्याचा उल्लेख या तक्रारीत आहे। अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचा देखील या तक्रारीत उल्लेख आहे। राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एक मोठी माहिती समोर येते आहे। आज मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती। त्याचं कारण म्हणजे की ठाकरे गटाचे सर्व खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत। याच सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज सर्व खासदारांची बैठक बोलावली होती। शिवसेना ठाकरे गटात सध्या नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे।
ठाकरे गटाचे खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतील संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंविरोधात सर्व खासदारांनी नाराजीचा सूर एकवटला. खासदारांच्या नाराजीमुळे ऑपरेशन टायगरला बळ मिळू नये यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये पक्षातील खासदारांनी पक्षश्रेष्ठींविरोधात तक्रारीचा पाढा जणू वाचला. उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाही, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी प्रचार केला नाही किंवा सहभाग देखील फार दर्शवला नाही, निधीचा प्रश्न झाला, प्रचारासाठी आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे मतदारसंघात देखील फिरले नाहीत, असा तक्रारींचा पाढा संजय राऊत यांच्यासमोर वाचला. मात्र या सगळ्या बाबींवर खासदारांशी चर्चा करण्यासाठी आज ही बैठक बोलवण्यात आली होती. इराण इस्रायलच्या संघर्षामध्ये इराणचं सर्वात प्रभावी शस्त्र म्हणून त्यांची क्षेपणास्त्र सिद्ध झाली. इराणला इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना पूर्णपणे परतवून लावणं शक्य झालं नाही, पण तरीही आपल्या अत्यंत घातक क्षेपणास्त्रांचा वापर करून त्यांनी इस्रायलमध्ये हाहाकार माजवलाय. डिमोना आणि आराद या शहरांवर केलेल्या हल्ल्यानंतरची परिस्थिती दर्शवणारे काही फोटो समोर आले आहेत. काल इराणनं दक्षिण इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा एक मोठा हल्ला केला. या हल्ल्यात आराद शहराचं सर्वाधिक नुकसान झालं. या हल्ल्यात लहान मुलांसह सुमारे 100 जण जखमी झालेत. या व्यतिरिक्त इराणनं लिटल इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिमोना शहरावर क्षेपणास्त्र डागली. इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा इराणची क्षेपणास्त्र रोखण्यात अपयशी ठरली, त्यामुळे ती क्षेपणास्त्र थेट नागरी वस्त्यांवर जाऊन आदळली. या इराणी हल्ल्याने प्रचंड हाहाकार माजवला. हा हल्ला खूपच भीषण होता असं चित्र आता दिसतंय. याचे थरकाप उडवणारे काही फोटोही समोर आलेत. या हल्ल्याचा सर्वाधिक परिणाम हा आराद शहरावर दिसून आला. निवासी इमारतींच्या मधोमध एक क्षेपणास्त्र आदळलं, त्यामुळे लगतच्या घरांचं मोठं नुकसान झालं आणि आगही भडकली होती. या घटनेनंतर त्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. इराणच्या हल्ल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान पहिल्यांदाच समोर आलं. डिमोना शहरात जवळपास 30% लोकसंख्या म्हणजे सुमारे 7,500 भारतीय वंशाचे जीव राहतात. यातील बहुतांशी जण जे मूळचे महाराष्ट्रातीलच आहे आणि तेथे अनेक घराघरात मराठी बोलली जाते. आता याच ठिकाणी या हल्ल्यांची झळ बसली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात एक थरारक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला, त्यामुळे 2 तास रेल्वे सेवा विस्कळीत होती. कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर ओव्हरहेडच्या खांबावर एक व्यक्ती चढला. अर्धा तास तो खांबावर बसला. रेल्वे पोलीस आणि RPFकडून त्या व्यक्तीला खाली येण्यासाठी त्याची समजूत काढली गेली, मात्र तो व्यक्ती खाली आला नाही. 2च्या सुमारास तो व्यक्ती एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ओव्हरहेडचा जो खांब असतो त्यावर चालायला लागला. पोलिसांकडून 2:40ला अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. अर्धा तास त्यांनी प्रयत्न केला, मात्र तो व्यक्ती खाली आला नाही. या दरम्यान करंट लागल्याने तो व्यक्ती खाली पडला. सध्या त्याच्यावर मुंबई येथील सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेदरम्यान जवळपास 2 तास प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 1A 5 फलाटांवर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. सध्या या व्यक्तीवर उपचार सुरू आहे. हा व्यक्ती कोण आहे याचा शोध पोलीस लावत आहे आणि यांनी असा का केला याचा देखील तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटस्फोटानंतर प्रेमविवाह केल्याच्या रागातून जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये 25 वर्षीय तरुणावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 2 दिवसापूर्वी नाशिक येथे विवाह करून पीडित तरुण भुसावळमध्ये आपल्या मामाकडे आला होता. याच ठिकाणी मुलीच्या नातेवाईकांनी त्याला गाठून बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी तो तरुण पळत असताना बाहेर उभ्या असलेल्या काही अज्ञातांनी त्याला पकडून निर्वस्त्र केले आणि रस्त्यावर विजेच्या खांबाला बांधून अमानुष छळ केला. इतक्यावरच न थांबता आरोपींनी तरुणाची नग्न धिंड काढत त्याला गावात नेले आणि त्याच्या कुटुंबियालाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 5 जणांना अटक केली आहे. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. केवळ प्रेमविवाहाच्या कारणावरून कायदा हातात घेत भर दिवसा रस्त्यावर तरुणाचा सन्मान हा चिरडला जात होता. तर मात्र अनेक जण हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहून बघ्याची भूमिका घेत माणुसकीलाच काळीमा फासत होते.
समुद्रधुनी खुली न झाल्यास अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करेल. अमेरिकेने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की इराणने जर समुद्रधुनीतील प्रवेश पुन्हा सुरू केला नाही तर अमेरिका इराणचे सगळे ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करेल आणि त्याची सुरुवात सगळ्यात मोठ्या ऊर्जा प्रकल्पापासून केली जाईल. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दबाव वाढत आहे, कारण तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे समुद्रधुनीवरील इराणचा प्रभावी अडथळा आहे, कारण या मार्गातून जगातील सुमारे 20% तेल आणि वायू वाहतूक होते. संघर्ष सुरू झाल्यापासून ऊर्जा प्रकल्पावर आणि जहाजांवर वारंवार हल्ले झाल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. यापूर्वीही इराणने इशारा दिला होता की अमेरिका, इस्रायल किंवा त्यांच्या सहयोगी देशासाठी जाणारे एक थेंब तेलही या मार्गातून जाऊ दिले जाणार नाही. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर विभागाच्या अहवालात एक अंदाज वर्तवण्यात आला आहे की इराण आपली समुद्रधुनी 1 ते 6 महिने बंद ठेवू शकते. असे झाल्यास अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांची तेल कोंडी होईल हे मात्र नक्की. होर्मुझची खाडी पूर्णपणे बंद केलेली नाही असं इराणने आज स्पष्ट केलंय. युद्धाचे आदेश अमेरिका, इस्रायल आणि त्याच्या सहयोगी देशांमध्ये मर्यादित करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमधील इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी ANIला दिलेल्या माहितीनुसार इस्रायल, अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांना सोडून बाकी देशांच्या जहाजांना या समुद्रधुनीतून जाण्याची परवानगी आहे, पण त्यासाठी त्यांना तेहरानशी समन्वय साधावा लागेल, जेणेकरून सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. ब्रिटनमधील इराणचे राजदूत म्हणून बोलताना मोसावी यांनी सांगितले की या महत्त्वाच्या मार्गात स्थिरता राखण्यासाठी समन्वय आवश्यक आहे. त्यांनी असेही नमूद केले की आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करताना इराणच्या सार्वभौमत्वाचा आणि अधिकारांचा सन्मान तितकाच महत्त्वाचा आहे. याशिवाय इराण IMO आणि इतर देशांसोबत मिळून सागरी सुरक्षा विषयक उपाय अधिक मजबूत करण्यास आणि खलाशांचे संरक्षण करण्यास तयार असल्याचे इराणच्या वतीने सांगण्यात आले आहे. इराणच्या या निर्णयामुळे अमेरिका संतप्त झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक इशारा दिला आहे. राज्यातील हॉटेल्स, धाबे, खानावळी, त्यासोबतच अन्न आणि दुग्ध प्रक्रिया केंद्र, औद्योगिक किचन्स, कम्युनिटी किचन्स, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानावर चालणारे किचन आणि यासोबतच सरकारी कार्यालयातील कॅन्टीन्स यांना 20% LPG पुरवठा करण्याचे आदेश आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आली आहे. व्यापारी LPGच्या वाटपाबाबत केंद्र सरकारच्या निर्देशांमुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 21 मार्च 2026 रोजी दिलेल्या सूचनांनुसार यापूर्वी राज्याला 30% वाटप मंजूर होते. आता 23 मार्च 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत आणखी 20% वाटप वाढवण्यात आले आहे. एकूण गॅस पुरवठा पूर्वसंकट पातळीच्या 50% पोहोचणार आहे. या अतिरिक्त 20% वाटपात हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया व दुग्ध व्यवसाय यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स आणि स्थलांतरित मजुरांसाठीच्या योजनांनाही लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे LPGच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेले व्यावसायिक, त्यासोबतच हॉटेल आणि उपहारगृह चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेलं आणि 11वं ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध असलेलं केदारनाथ धाम सध्या बर्फाच्या थराखाली झाकलं गेलंय. आता तिथलं दृश्य अत्यंत मोहक आणि दिव्य असलं तरीही सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. केदारनाथ धाममध्ये मुसळधार हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे केदारनाथ वस्ती जवळपास 3 ते 4 फूट जाडीच्या बर्फाच्या थराखाली झाकली गेली आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान आणि शून्यापेक्षाही कमी तापमान आहे. उत्तराखंड पोलीस आणि भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे जवान पूर्णपणे सतर्क आहेत. त्यांनी इथे कडक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली आहे. अशा टोकाच्या परिस्थितीमध्येही या पवित्र तीर्थक्षेत्राचे पावित्र्य. जगभरातील शिवप्रेमींचे प्रेरणास्थान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला. या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पावलं पडली आणि इथूनच स्वराज्याचा इतिहास रचला गेला. जगभरातील शिवप्रेमींचं हे प्रेरणास्थान आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा महत्त्वाचा किल्ला आहे. आणि छत्रपतींचं बालपण, त्यांची जडणघडण आणि स्वराज्य स्थापनेचे बाळकडू त्यांनी याच किल्ल्यावर घेतलं. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिवनेरी किल्ल्याबाबत एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना
आता कोड स्कॅन करताच संपूर्ण ऐतिहासिक माहिती मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. देश विदेशातून हजारो पर्यटक या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देत असतात. मात्र किल्ल्यावर फिरताना प्रत्येक वास्तू, दरवाजा आणि ठिकाणामागील इतिहास जाणून घेण्यासाठी गाईडची गरज भासत होती. आता ही अडचण दूर होणार आहे. पुरातत्व खात्याकडून एक विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं असून याच्या माध्यमातून पर्यटकांना गाईड शिवायच संपूर्ण माहिती मिळणार आहे. किल्ल्यावर विविध ठिकाणी QR कोड बसवण्यात आले आहेत. हे कोड मोबाईल ॲपद्वारे स्कॅन केल्यावर पर्यटकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत त्या ठिकाणाचा इतिहास ऐकता आणि वाचता येणार आहे. अनेकदा शिवनेरीवर येणाऱ्या विदेशी पर्यटकांना अनेक वास्तू, ऐतिहासिक घटनांबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. अशा विदेशी पर्यटकांना या ॲपद्वारे सर्व इतिहास समजून घेणं आता सोपं होणार आहे. आपण माहिती आहे आपल्याला की शिवनेरी किल्ला जो आहे तो जागतिक वारसा स्थळामध्ये याचा समावेश झालेला आहे आणि आता शिवनेरी किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला याचा इतिहास आपल्याला ॲपद्वारे समजू शकणार आहे. त्याच्यामुळे पर्यटकांसाठी ही पर्वणी मानली जाते. एअर इंडियाच्या ताफ्यातलं 777-300 हे विमान तब्बल 6 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा उडण्यासाठी सज्ज झालं आहे. टेस्टिंग उडान जे आहे ते या विमानाला घेतलेलं आहे आणि आता एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये हे विमान सामील केलं जाणार आहे. अशी जवळपास 30 विमानं होती, जे 30 विमानं एअर इंडियाच्या वतीनं धुळखाट पडली होती आणि दुरुस्ती अभावी ही विमानं ग्राउंडेड होती. यातलं एक विमान म्हणजे एअर इंडियाचं बोईंग 777 हे नागपूर विमानतळावरच्या शेजारी जे MRO आहे, मेंटेनन्स रिपेअर ओव्हरऑल एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा हा प्लॅन्ट आहे, त्या ठिकाणी दुरुस्ती अभावी 6 वर्ष धुळखाट पडलं होतं. या विमानाची जवळपास 1,500 स्पेअर पार्ट ही दुसऱ्या विमानाला लावण्यात आली होती. त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा दुरुस्त होईल का याकडे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण शेवटी 6 वर्षानंतर हे विमान दुरुस्त झालेलं आहे आणि उडतंय. टेस्टिंग फ्लाईट जे आहे ते याचे झालेले आहेत आणि आता हे लवकरच ताफ्यामध्ये सहभागी केलं जाणार आहे. अशीच इतर 29 विमानं म्हणजे एकूण 30 विमानं जी आहे ती एअर इंडियानं आता पुन्हा एकदा उड्डाणासाठी आणलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये यामुळे महसूल जो आहे तो वाचला आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष धुळकाट असलेली ही जी विमानं आहे ही आता उडण्यासाठी तयार झालेली आहे. त्यामुळे 30 विमानं एअर इंडियाच्या वतीनं आता तयार झाली आहे जी धुळकात होती आणि आता या विमानांना सीट्स असतील, इंटेरियर असतील, इंजन असेल किंवा इतर जी सिस्टीम असते सॅटेलाईटची ती सगळी नव्यानं तपासणी करण्यात आली आहे आणि ज्या यंत्रणा या निकामी झाल्या होत्या त्या पूर्णपणे नव्यानं आणल्या आहे. त्यामुळे बोईंग आणि एअरबस या कंपन्यांच्या मदतीनं MROमध्ये या सगळ्या फॅसिलिटीजमध्ये ही विमानं जी आहे ही तयार झाली आहे आणि आता एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये ही धुळकात पडलेली 30 विमानं पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात एका 5 महिन्यांच्या गर्भवतीला केवळ मुलगी होणार म्हणून गोळ्या दिल्या आणि पोट दाबून गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संतप्त प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय आणि आता धक्कादायक खुलासे होऊ लागलेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यातला एक आरोपी फक्त 12वी पास आहे आणि यूट्यूबवरून त्यानं या सगळ्या गोष्टी शिकून स्वतःच केल्या. छत्रपती संभाजीनगरात नारेगाव भागातल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे. नारेगाव भागात एका 5 महिन्याच्या गर्भवतीला बळजबरीनं गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरून बोलावलेल्या तोतया डॉक्टरांच्या टोळीनं तिचं पोट दाबून गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात 6 जणांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात महिलेच्या पतीसह सासू सासरा आणि अन्य 3 आरोपींचा समावेश आहे. तिचे पती, सासू सासरे यांनी त्यांच्यासोबत आणखीन 2 अनोळखी पुरुष आणि 1 महिला यांच्या सहाय्यानं तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या महिलेनं तिचे माहेरचे वडील, तिची बहीण यांना फोनद्वारे माहिती दिली. वडिलांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याच्यावरून सदर महिलेची तक्रार घेऊन MIDC सिडको पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. CR नंबर 137/26 कलम 89 BNS प्रमाणे. त्याच्यामध्ये आपण PCPNDT ॲक्ट 1994 त्याचे पण सेक्शन्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अजून दोघांना बेड्या ठोकल्यात. शहरातल्या पिसादेवी भागात सापळा रचून मुख्य सूत्रधार डॉक्टर सतीश सोनवणे याच्या 2 हस्तकांना अटक करण्यात आली आहे. राहुल माणिकराव झोंड आणि सोमनाथ परसराम बारसे अशी आरोपींची नावं आहेत. आरोपी राहुल हा फक्त 12वी पास आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो यूट्यूबवरून लिंगनिदान कसं करायचं ते शिकला होता. तो प्रकरणात ह्या आधी सोनवण्याच्या कनेक्टमध्ये होता, त्यामुळे तो जो टॅब होता आणि स्क्रोम होता तो सोनवण्याचाच आहे. त्याच्यातून मी घेतलेला होता. मला त्यांनी हाकलून दिलं होतं, माझ्याकडे काम करत होतं त्यावेळेस, आणि कुठल्या तरी गुन्ह्यात त्याचा संबंध असावा त्या अनुषंगाने युट्यूबवरून शिकले असं तो सांगतोय. यांना मान्य कोर्टात हजर केलं. मान्य कोर्टाने आम्हाला 7 दिवस पिसार दिलेला आहे 27 तारखेपर्यंत. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून आणखी कोणी आहेत का ते आम्ही निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू. राहुल झोंड हा शहरातल्या एका नामांकित रुग्णालयात वॉर्ड बॉय आणि ओटी असिस्टंट म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला वैद्यकीय क्षेत्राची जुजबी माहिती होती. बाकीची माहिती त्यानं यूट्यूबवरून मिळवली. सोमनाथ बारसे केवळ 10वी उत्तीर्ण आहे. तो डॉक्टर सोनवणेचा जुना चालक आहे. गर्भपात करणाऱ्या टोळीत त्याची महत्त्वाची भूमिका असायची. राहुल झोंडला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. MIDC सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव आणि सहाय्यक निरीक्षक कैलास लहाने यांनी सापळा रचला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं डमी पेशंट बनून आरोपींसोबत संपर्क साधला. त्यावर आरोपींनी तपासणीसाठी 14,000 रुपये लागतील असं सांगितलं. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं तयारी दाखवताच आरोपी पिसादेवीला आले आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणात पोलिसांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी 4थ श्रेणी कर्मचारी शंकर दादाराव आढावे यालाही अटक केली आहे. गर्भलिंग निदानासाठीचा 40,000 रुपयांचा व्यवहार फोनपेच्या माध्यमातून करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. यातील मुख्य आरोपी डॉक्टर सतीश सोनवणे अजूनही फरार आहे. सोनवणेला अटक केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. सरकारनं गर्भलिंग निदानाविरोधात अनेक कठोर कायदे केलेत. त्यासाठी मोठ्या शिक्षेचीही तरतूद आहे. पण छत्रपती संभाजीनगरसारख्या राज्यातल्या अनेक शहरात अशा टोळ्या अजूनही सक्रिय आहेत आणि हेच वास्तव आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.